आदरणीय श्रीधरदादा देशमुख, आज रामवंदना सादर करणाऱ्या स्वातीताई बर्वे आणि नारद भक्तिसूत्र यावर उद्बोधन करणारे आदरणीय श्रीधरदादा देशमुख यांचे शुद्धरगाळ नगर ग्रंथराज टाळपोल वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधरदादा, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. वर्णानाम् अर्थसंगानाम् रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायकौ. वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे. धन्य धन्य तो नारदो यासी सर्वा सर्वत्र गोविंदो सर्वथा हरिनामाचा छंदो जेणे परमानंदो सदोदित. जो श्रीकृष्णाचा आवडता ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा त्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा. आज पौष पौर्णिमेच्या या पावन पर्वावर, त्याला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं, आपण सर्वजण पुन्हा एकदा देवर्षी नारदांच्या भक्तिसूत्राचा विचार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. हृदयस्थ सद्गुरु त्याचप्रमाणे या संपूर्ण जगताचं धारण करणारी शक्ती स्वरूपिणी शाकंभरी माता आणि महेश्वर स्वरूप आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतेगण या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी प्रारंभी वंदन करतो, साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूया. पौष महिन्यातली पौर्णिमा, जिला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं, तिचं एक वेगळंच महत्व आपल्या या सणांमध्ये. शाक म्हणजे भाज्या असं म्हणतात की पूर्वी जेव्हा या पृथ्वीतलावर प्रचंड दुष्काळ पडला आणि या पृथ्वीवासियांनी अगदी दीन होऊन त्या सर्व शक्तिमान अशा मातेची प्रार्थना केली, तिच्या चरणी नतमस्तक झाले, तेव्हा त्या मातेच्या कृपेनं या संपूर्ण पृथ्वीतलावर भाज्यांची निर्मिती झाली. प्रचंड प्रमाणात भाज्या आल्या आणि त्या भाज्यांचा नैवेद्य ज्या दिवशी त्या त्रिभुवन जननी सर्व जगताची शक्ती असणाऱ्या शक्ती स्वरूपिणी देवी मातेला दाखविला गेला, तो आजचा दिवस शाकंभरी पौर्णिमेचा दिवस म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झाला. शाक भाज्यांची निर्मिती या दिवशी पृथ्वी तलावर झाली, त्याचा नैवेद्य पहिल्यांदा देवी मातेला दाखवला म्हणून हिला शाकंभरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. आणि 3.5 शक्तिपीठासह आपल्या नगर जिल्ह्यात नवे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणारी, ज्या ठिकाणी 64 योगिनी, दशमहाविद्या, अष्टभैरव अगदी विधिवत स्थापन केलेले आहेत, अशा जगज्जननी
मोहटा देवीचं स्थान असणाऱ्या मोहटा देवी गडावरही या शाकंभरी नवरात्राची सांगता होम हवनाने या ठिकाणी होत असते. आज या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशीच भोगीचाही दिवस येतो, कारण उद्या मकर संक्रमणाचा काल आहे आणि खऱ्या अर्थानं ज्याला उत्तरायण सुरू झालं असं म्हणता येईल असा मकर संक्रमणाचा काल उद्यापासून सुरू होतोय. या मकर संक्रमणाच्या कालामध्ये म्हणजे सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 4 पर्यंत त्याचा पुण्यकाल असं म्हटलेलं आहे पंचांगामध्ये. या पुण्यकालात तिलमिश्रित उदकानं स्नान म्हणजे 6 प्रकारे तिळांचा उपयोग केला जातो. एकतर स्नानामध्ये तिळ वापरावे, त्या तिळाचं उठणं अंगाला लावावं, तिळाचा होम करावा, तिळाचं तर्पण करावं, तिल भक्षण करावे आणि तिल दान करावेत. अशा 6 प्रकारांनी या तिळाचा उपयोग केला असता सगळ्या प्रकारच्या पापांचा नाश होतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा या पावन पर्वावर आपण आज भक्ती सूत्राचा विचार करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. मागच्या वेळी आपण ज्या नारद भक्ती सूत्राचा विचार केला ते 56 सूत्र गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादी भेदात वा, याचा प्रारंभ आपण मागच्या वेळी केला होता. गौणी भक्ती जी आहे, भक्तीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये गौणी भक्ती नावाचा एक प्रकार, ती गौणी भक्ती गुणभेदाने म्हणजे सत्वरजतम या गुणभेदाने किंवा आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू या भेदाने 3 प्रकारचे होते असं प्रामुख्यानं वर्णन या ठिकाणी देवर्षी नारदांनी केलेलं आहे. देवर्षी नारदांनी या भक्तीचं वर्णन करत असताना पराभक्ती ही मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती असं सांगितलं की ज्यामध्ये केवळ परमेश्वराचा विचार केला जातो. पण या पराभक्तीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भक्तीच्या सगळ्या प्रकारांमधून जावं लागतं. जसं आपण पाहतो की मनुष्याला सत्वगुणाकडे जायचं असेल तर त्याच्यातले तामस गुण आणि रजोगुणातून हळूहळू त्याला त्याचा त्याग करून सत्वगुणाकडे जावं लागतं. आणि त्यानंतरही निस्त्रयी गुण्यो भवार्जुन या 3ही गुणांच्या पुढे जाऊन मनुष्यानं त्रिगुणातीत व्हावं असा भगवंतांचा आदेश भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. मनुष्याची वृत्ती जर स्वभाव आपण पाहिला तर तो त्याच्या पूर्वजन्माच्या संस्कारानुसार बनलेला असतो. त्याच्याप्रमाणेच त्याचे व्यवहार होतात आणि म्हणून भक्तीतही या त्रिगुणाची व्याप्ती. श्रीमद भागवतामध्ये जर आपण पाहायला गेलं तर भागवताच्या 3य स्कंदामध्ये कपिल देवहूती संवादामध्ये महर्षी कपिलांनी आपल्या मातेला देवहूती मातेला गुणभेदाने होणाऱ्या भक्तीचे 3 प्रकार सांगितले. स्वभाव आणि गुणांच्या भेदाने मनुष्याच्या भावनेतही भिन्नता येत असते. मग आपण तामस मनुष्य कसा असतो याचं वर्णन आपण पाहत असतो की आज साधारण तामसी मनुष्य जो असतो तो त्याच्या हृदयामध्ये हिंसा असतं, दंभ असते, अहंकार असतो, क्रोध असतो, मात्सर्य आदी भाव त्याच्यामध्ये असतात. आणि असे सगळे भाव बाळगून तो ईश्वराची भक्ती करत असतो. याचं उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळी ज्यांना राक्षस म्हणता येईल असे रावणादी सगळे राक्षस ज्यांनी अशा प्रकारची भक्ती केली की ज्याच्यामध्ये हिरण्यकश्यपू सारखे म्हणूया, याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनामध्ये हिंसा, दंभ, क्रोध, मात्सर्य भाव आणि या भावाच्या माध्यमातून कुणाला तरी इजा पोहोचवायची, कुणाला तरी मारायचं या भावनेतनं त्यांनी जी भक्ती केली त्याला तामस भक्ती असं म्हणता येतं असं या ठिकाणी कपिल महर्षी आपल्या देवहूती मातेला सांगतात.
भक्तियोगी बहुविदो मार्गैर भामिनी भाव्यते स्वभाव गुणमार्गेण पुंसो भावो विभिद्यते. भगवान कपिल आपल्या मातेला सांगतात, साधकांच्या भावनेप्रमाणे भक्तियोगाचा अनेक प्रकारे विचार करता येतो. त्याच्यात त्यांचा स्वभाव आणि गुणभेदानं मनुष्याच्या भावनेत विभिन्नता येत असते. आणि मग त्यांनी पहिल्यांदा तामस भक्त कसा असतो ते सांगितलं की अभिसंदाय यो हिंसाम दंभम मात्सर्यमेव वा संरंभी भिन्न दृक् भावम मयी कुर्यात स तामसाहा. तामस भक्त कोणता? तर जो पुरुष त्याच्या हृदयामध्ये हिंसा असते, दंभ असतो, मीच मोठा असं त्याचा भाव असतो, क्रोध असतो, मात्सर्य भाव असतो, दुसऱ्याविषयी द्वेष असतो, असे भाव बाळगून जो भगवंताची भक्ती करतो त्याला तामस भक्त असं म्हणता येतं, असं या ठिकाणी भगवान कपिल आपल्या मातेला उपदेश करतात. या तामस भक्तामध्ये सुद्धा 3 प्रकार त्या ठिकाणी कपिल महर्षींनी वर्णन केले. पहिली त्यांनी अधमा तामसी भक्ती सांगितली, नंतर मध्यमा तामसी भक्ती सांगितली आणि उत्तमा तामसी भक्ती सांगितली. अधमा तामसी भक्ती ही अशा प्रकारची भक्ती आहे की जिच्यामध्ये केवळ दुसऱ्याचा विनाश करण्याच्या हेतूने भगवंताची भक्ती केली जाते. त्याचा काही उद्देश नाही, फक्त दुसऱ्याचा विनाश. दुसऱ्याबद्दल अकारण असूया बाळगून त्याचा विनाश करायचा किंवा कुठल्या तरी सूड भावना मनात घेऊन त्या मनुष्याचा विनाश झाला पाहिजे ही भावना घेऊन भगवंताची भक्ती करणं याला अधमा तामसी भक्ती असं म्हटलं जातं. यच्चान्यस्य विनाशार्थम भजनम श्रीपतेर नृप सा तामस्य अधमा भक्ती ही खलभाव धरायताः. दुष्ट भावना बाळगून दुष्ट भाव धारण करून दुसऱ्याचा विनाश करण्याच्या हेतूने ज्या भगवंताची जी भक्ती केली जाते तिला अधमा तामस भक्ती असं म्हटलं जातं. नंतर कपिल महर्षींनी दुसरा प्रकार सांगितला की मध्यमा तामसी भक्ती. त्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की जशी एखादी व्यभिचारिणी स्त्री आपल्या स्वतःच्या पतीची सेवा करते त्याप्रमाणे मनात कपट बुद्धी ठेवून जी भगवंताची भक्ती केली जाते तिला मध्यमा तामसी भक्ती असं म्हटलं जातं. यो अर्चयेत कैतव धिया स्वैरिणी स्वपतीम यथा नारायणं जगन्नाथम तामसी मध्यमातुसा. एखाद्या व्यभिचारिणी स्त्रीचं उदाहरण यासाठी दिलं. एक पतिव्रता स्त्री आणि दुसरी व्यभिचारिणी स्त्री. पतिव्रता स्त्रीचा भाव आपल्या पतीच्या ठिकाणी असतो, तसं भगवंताच्या शुद्ध भक्ताचा भाव त्याच्याकडेच असतो. आणि जे कपटीपणानं भक्ती करीत असतील ते फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी तात्पुरता गंध टिळा धारण करून ध्यानस्थ बसल्यासारखे दाखवतात. तसं या ठिकाणी ही मध्यमा तामसी भक्ती. त्याच्यानंतर उत्तमा तामसी भक्ती नावाचा तिसरा प्रकार कपिल महर्षींनी सांगितला, जो दुसऱ्यांना भगवत आराधनेत तत्पर राहून ईर्ष्यावश स्वतः पण श्रीहरीची भक्ती करतो. म्हणजे एखाद्या मनुष्यानं दुसऱ्याला पाहावं की अरे हा समोरचा तर फार भगवंताची भक्ती करतोय, तो 2 माळा जप करतोय ना, आपण आजपासून 4 माळा जप करू. त्यांनी नवचंडी केली ना, मग आपण शतचंडी करू, सहस्रचंडी करू. असा मात्सर्य भाव बाळगून जो दुसऱ्यांना पाहतो भगवत आराधनेत अगोदर तत्पर झालेलं, त्याच्यावर ईर्ष्या उत्पन्न होते याच्या मनामध्ये, अरे यालाच फक्त देवाचं करता येतं काय, मग आपल्याला नाही करता येत का, असं म्हणून जो ईर्ष्या करून स्वतःही त्या निमित्तानं श्रीहरीची भक्ती करायला लागतो त्याला उत्तमा तामसी भक्ती असं म्हटलं जातं. असे पहिल्यांदा प्रकार सांगितला तामसी भक्तीचा, ज्याच्यामध्ये
पुरुषाच्या हृदयामध्ये दंभ, हिंसा, क्रोध, मात्सर्य आदी भाव बाळगून केली जाणारी भक्ती म्हणजे तामस भक्ती. मग त्याच्यात अधमापासून सुरुवात केली. अधम तामसी भक्ती जी केवळ दुसऱ्याला मारण्याचाच विचार करते. मध्यमा तामसी भक्ती अशी जशी व्यभिचारणी स्त्री कपटबुद्धी ठेवून आपल्या पतीची सेवा करते, तशी भगवंताची कपटबुद्धी ठेवून सेवा करणारा जो भक्त असतो त्याला मध्यमा तामस भक्त असं म्हटलं जातं. आणि उत्तम तामस भक्त तो असतो जो दुसऱ्यांना निदान भक्ती करताना पाहून त्याच्या मनातही भक्ती जागृत होते. नाही तो करतोय ना तर आपणही काहीतरी केलं पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला उत्तम तामस भक्त असं म्हटलं जातं. त्यानंतर या कपिल मुनींनी राजस भक्तीचा विषय सांगितला. जो विषयांच्या कामनेनं यश आणि ऐश्वर्याच्या प्राप्ती करता भगवंताची मूर्ती असेल, भगवंताची प्रतिमा असेल, त्यांच्या ठिकाणी पूजन करायला लागतो त्याला राजस भक्त म्हटलं जातं. राजस भक्तामध्ये फक्त विषयांच्या कामना असतात, त्याला यश मिळायचं असतं, त्याला ऐश्वर्य मिळवायचं असतं, त्याला कीर्ती मिळवायची असते. आणि मग तो भगवंताच्या प्रतिमा असतील, फोटो असतील, मूर्ती असतील, काही भगवंताची ठिकाणं असतील, तीर्थयात्रा करण्याची ठिकाणं असतील, तिथे जाऊन तो भगवंताचं पूजन करतो. अशा भक्ताला राजस भक्त असं म्हटलं जातं. विषयान अभिसंधाय यशम ऐश्वर्यमेव वा अर्चादा वर्चये द्योमाम पृथक भावस राजसहा. हे राजस भक्तीचं लक्षण या ठिकाणी कपिल मुनींनी सांगितलं. नंतर त्यातही जसे तामस भक्तीमध्ये त्यांनी प्रकार केले की अधमा तामसी भक्ती, मध्यमा तामसी भक्ती, उत्तमा तामसी भक्ती, तसेच राजस भक्तीमध्ये त्यांनी प्रकार सांगितले. अधमा राजसी भक्तीपासून सुरुवात केली. धनधान्यादिकम वस्तू प्रार्थयेन अर्चयेत हरिम श्रद्धया परया युक्त सा राजस्य अधमा स्मृता. जो धनधान्यादिकांची याचना करतो आणि परमश्रद्धेने श्रीहरीची प्रार्थना करतो. कशासाठी? तर फक्त धनधान्य मिळावं म्हणून, आपल्याला धनधान्यादी समृद्धी मिळावी म्हणून श्रीहरीची प्रार्थना करणारा भक्त हा अधमा राजसी भक्त या कॅटेगरीमध्ये मोडतो असं कपिल मुनींनी सांगितलं. पुढचा प्रकार सांगितला मध्यमा राजसी भक्तीचा. जो सालोक्य, सारुप्यादी पदांची प्राप्ती व्हावी या इच्छेनं भगवंताची भक्ती करतो. म्हणजे मुक्ती तर प्राप्त व्हावी, मुक्तीच्या इच्छेने करतो, पण भगवंताच्या जवळ राहावं, भगवंताचं स्वरूप प्राप्त व्हावं, भगवंताच्या लोकात आपल्याला निवास मिळावा अशा भावनेनं जो भगवंताची भक्ती करतो त्याला उत्तमा राजसी भक्ती असं म्हटलं जातं. या मुक्तीच्या भक्तीला उत्तमा राजसी. आणि मध्यमा जी मध्ये राहिली, जो सगळ्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायला बघतो, यश मिळवायला बघतो, कीर्ती मिळवायला बघतो, या उद्देशाने तो भगवंताची भक्ती करतो, त्याला मध्यमा राजसी भक्त असं म्हटलं जातं. या सर्व लोक विख्यात कीर्तिमुद्दिश्य माधवम अर्चयेत परया भक्त्या सा मध्या राजसी मता. मध्यम राजसी भक्ती ज्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळावी, प्रसिद्धी प्राप्त व्हावी, कीर्ती मिळावी, लोकांनी आपलं गुणगान गावं, या उद्देशाने जी भक्ती केली जाते तिला मध्यमा राजसी भक्ती म्हटलं जातं. आणि सगळ्यात उत्तम प्रकारची जी राजसी भक्ती आहे ती सालोक्य, सारुप्यादी ज्या मुक्ती आहेत त्या पदांची प्राप्ती व्हावी या इच्छेनं भगवंताची केली जाणारी भक्ती ती उत्तमा राजसी भक्ती म्हणून म्हटलं जातं. अशा प्रकारे भक्तीचे दोन प्रकार सांगितले, याच्यामध्ये तामस भक्ती आणि राजस भक्ती सांगितली. पण या प्रत्येकाचे तीन तीन उपप्रकार झाले, हे दोन्ही मिळून 6 झाले. आता सात्विकी भक्त जो असतो, सात्विक भक्त जो असतो त्याचं पण या ठिकाणी लक्षण कपिल मुनींनी सांगितलं. कर्मनिर्हारमुद्दिश्य परस्मिन् वा तदर्पणम यजेद्यष्टव्यमिति वा पृथक भावस सात्विकः. सात्विक भक्त कोणता?
तर जो पापांचा क्षय करण्याकरता, परमात्म्याला अर्पण करण्याकरता किंवा भगवंताच्या प्राप्तीकरता पूजा करणं हे आपलं कर्तव्य आहे, या केवळ उद्देशानं तो भक्ती करतो, त्याला सात्विक भक्त असं म्हटलं जातं. त्याचा दुसरा काही उद्देश नसतो, त्याला काही मिळवायचं नसतं, ना दुसऱ्याचा विनाश करायचा असतो, ना कपट बुद्धीनं त्याला करायचं असतं. भगवत आराधनेत आपण आहोत असं त्याला दाखवायचंही नसतं. धनधान्यासाठी करत नसतो, कीर्तीसाठी करत नसतो, त्याला सालोक्य सारूप्यादी पदांची पण प्राप्ती व्हावी अशी इच्छा नसते. तर तो फक्त आपला कुठंतरी पूर्वजन्मातल्या पापांचा क्षय व्हावा, आपण स्वतः परमात्म्याला समर्पण व्हावं आणि पूजा करणं हे आपलं कर्तव्य आहे. जसं आपण रोज आहार घेतो, जेवण करतो, आहार, निद्रा, भयमैथुनची ही जशी आपल्या सजीवांमध्ये असणारी 4 ज्या गोष्टी आहेत, ज्या कराव्याच लागतात, त्याप्रमाणे भक्ती ही मनुष्याला करावीच लागते. पूजा करणं हे आपलं कर्तव्यच आहे. या भावनेनं भक्ती करणारा आहे त्याला सात्विक भक्त असं म्हटलं जातं. या सात्विक भक्तीमध्ये पण पुन्हा अधमा सात्विकी भक्ती, मध्यमा सात्विकी भक्ती आणि उत्तमा सात्विकी भक्ती असे 3 भक्तीचे प्रकार या ठिकाणी कपिल मुनींनी सांगितले. त्याच्यामध्ये पहिला प्रकार सांगितला की अधम सात्विकी भक्ती कशी आहे. जो आपण केलेल्या पूर्वजन्मात केलेल्या असतील, या जन्मात केलेल्या असतील पापांचा नाश करण्याच्या हेतूने भगवंताची भक्ती करतो, त्याला काही उद्देश नसतो, फक्त आपण केलेल्या पापांचा नाश व्हावा म्हणून तो भगवंताची भक्ती करतो. यस्तु स्वकृत पापानां क्षयार्थम प्रार्थयेद हरिं श्रद्धया परयोपेतः सा सात्विका धमा स्मृता. त्याला अधम सात्विक भक्त असं म्हटलं जातं. मध्यमा सात्विक भक्ती अशा प्रकारची असते की ज्यामध्ये भगवान विष्णूंना प्रिय आहे असं मानून जो श्रद्धापूर्वक भगवंताची शुश्रूषा करतो, भगवंताची सेवा करतो, त्याला मध्यमा सात्विक भक्त असं म्हटलं जातं. हरेदिदं प्रियमिति शुश्रूषां कुरुते तु यः श्रद्धया संयुतो भूयः सात्विकी मध्यमा तुसा. भगवंताला ही गोष्ट प्रिय आहे म्हणून श्रद्धापूर्वक सेवेचं काम करणाऱ्याला मध्यमा सात्विक भक्त म्हटलं जातं. आणि उत्तम सात्विक भक्ती या प्रकारची की विधिबुद्धयार्चयेद्यस्तु दासवत श्रीपतीं नृप भक्तीनाम प्रवरासातु उत्तमा सात्विकी मता. शास्त्र आज्ञा आहे म्हणून, फक्त शास्त्राने आज्ञा केली म्हणून सेवकाप्रमाणे भगवान विष्णूंची जो पूजा अर्चा करतो त्याला उत्तम सात्विक भक्त असं म्हटलं जातं. अशा प्रकारे 3 प्रमुख प्रकार या ठिकाणी कपिल मुनींनी आपल्या मातेला सांगितले. आणि या ठिकाणी देवर्षी नारदांनी ज्यांचा उल्लेख केलाय सुरुवातीलाच की गवणी भक्ती त्रिधा 3 प्रकारची आहे, ती सात्विक, राजस, तामस अशा प्रकारची, आणि त्याचे आणखीन अधम, मध्यम आणि उत्तम असे प्रकार आपण पाहिले. तसंच आपल्याला विचार ही प्रल्हादांनी नवविधा भक्ती सांगितली की श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या प्रत्येक भक्तीच्या बाबतीत आपल्याला अशा प्रकारचा विचार करता येतो. त्याच्यामध्ये पण अधमा श्रवण भक्ती, मध्यमा श्रवण भक्ती, उत्तमा श्रवण भक्ती असे प्रकार आपल्याला करता येतील, विवेकानं करता येतील. आणि 9 गुणिले 9 असे 81 भक्तीचे प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. या सगळ्या भक्तीचा आपण विचार करत असताना आपल्याला असं वाटतं की या भगवंताची भक्ती करणं खूप सोपं आहे, या भगवंताला आळवणं खूप सोपं आहे, या भगवंताच्या भक्तीचे प्रकार तर आपण शिकलोय, आपल्याला हे सहज साध्य आहे. अगदी कबीर मुनींच्या बाबतीतला एक दृष्टांत सांगितला जातो की साक्षात भगवान कबीरांना, ज्यांना रामाचा श्रेष्ठ भक्त मानलं जातं, ते नेहमी रामनामाचा जप करायचे, कायम रामनामामध्ये मग्न असायचे. आणि मग त्यांच्याकडे काही तार्किक लोक येतात, वाद घालणारे लोक येतात, फार घातक असतात हे लोक. दुसऱ्याला त्यांच्या मार्गावर शांतपणाने वाटचाल करू देत नाहीत.
एखादा शांतपणाने त्याच्या मार्गाने त्याच्या विचारावर आपल्या धर्मावर श्रद्धा ठेवून शास्त्राची आज्ञा म्हणून जी जी कर्म आहेत ती करायला लागला तर या लोकांना ते सहन होत नाही, काही नाही, ते नुसतं त्याच्या जवळ जातात आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी एखादं विचाराचं पिल्लू त्याच्यात सोडून देतात. जसं धृतराष्ट्राला समजलं होतं की आता कौरव पांडव युद्ध होणार अटळ. मग संजय नावाच्या आपल्या दूताकरवी मंत्रयुद्ध त्यांनी करवलं आणि यांना युधिष्ठिराला जाऊन सांगितलं की अरे कौरव तर काय विचाराने दुष्टच आहे, ते दुष्टपणा नेहमीच करणार, पण तुम्ही तर चांगले आहात ना, तुम्ही सात्विक विचाराचे आहात ना, मग तुम्ही युद्धापासून परावृत्त व्हा. आणि या मंत्रयुद्धाचा प्रचंड परिणाम आपल्याला अर्जुनाच्या मनावर झालेला दिसतो. आणि अर्जुनाच्या मनामध्ये प्रचंड संशय कल्लोळ उठतो. तिथं अर्जुनाला आपल्या पराक्रमावर कुठलाही संशय नाहीये, पण मी यांना मारेन या प्रचंड आत्मविश्वासानं त्याला मोह होतो. मारणारा मी आहे यामुळे मोहवश झालेला अर्जुन भगवंताला त्यांच्याच वचनामध्ये पहिल्या अध्यायात आपण पाहतो की अर्जुन विषाद नावाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला प्रचंड विषाद झालेला आहे. आणि अर्जुनानं आपल्या मनाप्रमाणे तर्कशास्त्र चालवलं ते केवळ या धृतराष्ट्राने संजयामार्फत पेरलेल्या मंत्रयुद्धामुळे. आणि अशाच प्रकारचे हे तार्किक लोक जे असतात ते येतात आणि काहीतरी पिल्लू एखादा विचाराचं सोडून देतात, त्यामुळे आपण अनावश्यक विचार करायला लागतो. कबीरांच्या बाबतीत पण असंच झालं. तेही असाच काही तार्किक लोक त्यांच्याकडे आले, यांचा रामनामाचा जप चालू होता, ते तिथे गेले. त्यांचं गेल्यानंतरच फार वेगळं असतं. समोर कसं गेल्यानंतर पहिल्यांदा काय विचारायचं. मग एकाने विचारलं की आपल्या गळ्यात हे काय घातलेलं आहे. संत कबीरांनी सांगितलं गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे बाबा, काही नाही, ती माळ आहे रुद्राक्षाची. दुसऱ्यानं विचारलं की आपल्या कपाळावर काय लावलंय. त्यानं सांगितलं गंध लावलंय. गंध लावणं आपल्या संस्कृतीचं लक्षण आहे, बुद्धीची पूजा म्हटली जाते. प्रत्येक देवाचं कार्य करताना गंध आपल्या कपाळावर असावं असा नियम आहे, म्हणून मी ते लावतो. झालं. अशा प्रकारे कबीरांकडे हे सगळं विचारल्यानंतर मग तुम्ही हे काय करतायत नेमकं, आता तुम्ही म्हणताय ते काय करताय. ते म्हणते काही नाही, माझा रामनामाचा जप सारखा चालू असतो. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. रामनामाचा जप केला तर विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात. आणि रामरक्षेतला हाच एक श्लोक म्हटला. जर आपल्याला एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणायला वेळ नसेल तर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने हा जर श्लोक म्हणला तर संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं पुण्य मिळतं असं आपण वाचतो. आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. प्रवास करायचा असेल, एखाद्या कुठल्या महत्वाच्या कामाला आपण चाललेलो असू तर आपण या मंत्राचा जप करत असतो की आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. हे आपल्या सगळ्यांना माहिती. मग यांनी सुरुवात केलं की तुम्ही हे रामनामाचा जप करून काय साध्य करणार. बर, तुम्ही ज्या रामनामाचा जप करता तो राम नेमका कुठला आहे, त्या रामनामाचं फळ काय. बर तुम्ही हे तर सांगा. तुम्हालाच एक दोहा सांगतो की आपण नेहमीच्याला तुम्हीच म्हणत असता एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम सभी से न्यारा, इनमें कौन सा राम तुम्हारा. तार्किकाने विचारलं याच्यापैकी कोणता राम आहे, कोणत्या नावाचा तुम्ही नेमका जप करतायत, या 4-5 पैकी कुठल्या नामाचा जप करताय. कबीरांसारखे संतही विचारात पडतात. त्यांना वाटतं खरे समोरचं सांगतात. हे असे तार्किक लोक, आपल्याला बुद्धिभेद करणारी लोक, विचारात कोड्यात पाडणारी माणसं आली की ती आपला बुद्धिभेद एवढ्या छान रीतीने करतात की आपलंच काहीतरी चुकते आपल्याला असं निश्चित वाटायला लागतं. मग अशा वेळेस सहारा कुणाचा घ्यायचा, कुणाला विचारायचं. तर अशा वेळेस फक्त आपल्या सद्गुरूंना विचारावं. आपले सद्गुरू तिथे नसतील तर शास्त्राची आज्ञा काय पाहावं.
अशा दोन विचारांनी आपण त्या गोष्टीतला खरेपणा, त्याची कसोटी पाहू शकतो. कबीरजी मग गेले. ते विचार करत होते, खरंच आपण रामाचं भजन करतोय, पण नेमका कुठला राम असं विचारल्यानंतर आपण जसं निरुत्तर झालो तसं झालं नाही पाहिजे. आपण जी गोष्ट करतो ती विचारपूर्वक केली पाहिजे, त्याच्या मागची कारणमीमांसा आम्ही शोधली पाहिजे. ही गोष्ट आम्ही काय, कशासाठी करतो, का करतो, याचा कार्यकारण भाव आम्हाला सांगता आला पाहिजे. हे संत कबीरांना माहित होतं, म्हणून त्यांनी आपल्या गुरुजींकडे जायचं ठरवलं. आणि मग ते आपल्या गुरुजींकडे जातात. गुरुजींच्या समोर जाऊन गुरुजींना नमस्कार करून उभे राहतात. आणि गुरुजी त्यांच्या ध्यानातनं, त्यांच्या दिनचर्येतनं त्यांचा वेळ झाल्यानंतर कबीरांना पाहतात. कबीर हात जोडून उभे विचारतात, कबीरांना विचारतात, कशासाठी आलाय तू इथे माझ्याकडे? मग कबीर आपला येण्याचं मागचं प्रयोजन सांगतात की माझ्याकडे काही तार्किक लोक आले होते, काही तथाकथित विद्वान लोक आले होते. मी असं रामनामाचा जप करत होतो. मग त्यांनी मला विचारलं की नेमका तुमचा राम कुठला आहे? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम सदी से न्यारा, इनमें से कौन सा राम तुम्हारा, असं मला विचारलं. मग याचं मी काय उत्तर आता सांगा? गुरुजी खुश झाले, अत्यंत त्यांना आनंद झाला आणि जोराने ते हसायला लागले. त्यांना हसताना पाहून कबीरजी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले. तेवढ्यात त्यांचे गुरु त्यांना हसत हसत म्हणतात, बेटा इतक्या दिवस तू भगवंताच्या रामनामाचं स्मरण करत आला, पण आपल्या आयुष्यामध्ये सतर्क आपण असलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला तार्किक लोक, अनाठायी बुद्धिभेद करणारे लोक ओळखता आले पाहिजेत. आपण ज्या परमात्माला ब्रह्म म्हणतो, ज्याला ईश्वर म्हणतो, त्याला कोणी भगवान म्हणतं. अशी वेगवेगळी नावं एकाच तत्वाला आहे. एकम सत विप्रा बहुधा वदंती असं आपण म्हणतो. वेगवेगळी नावं ठेवली म्हणून काही परमात्मा वेगवेगळा होत नाही. तसंच याच्यात आहे. जो राम दशरथांचा मुलगा आहे, तोच राम घटाघटात बसलेला आहे. प्रत्येकाच्या आत्मतत्वामध्ये तो बसलेला आहे. त्या रामाचाच हा सगळा पसारा आहे. आणि तोच राम सगळ्याहून न्यारा आहे, सगळ्यांहून वेगळा आहे. लेकिन गुरुंनी सांगितलं, हे चारों राम एक ही है. इस दोहे में जो चार राम बताए वो चारों राम एक ही है. हे जेव्हा त्यांनी कबीरांना समजावून सांगितलं तेव्हा कबीरांना अत्यंत आनंद झाला. सगळ्या जीवांमध्ये आत असणारं राम नावाचं जे तत्व आहे ते सगळ्या जीवांना व्यापून आहे. आणि यामुळेच, या तत्वामुळेच सृष्टीची रचना झाली आहे. आणि हा सगळा त्या सृष्टीचा पसारा या केवळ नामामुळेच आहे, या राम तत्वामुळेच आहे. असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्या तार्किकांनी केलेला बुद्धिभेद त्यांच्या मनातनं दूर झाला. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला ह्या भक्ती प्रकारांचा आपण विचार करायला लागतो की सत्व, सात्विक, राजस, तामस, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सत्व गुण सगळ्यात चांगला आहे. त्या गुणापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण भक्ती मार्गाला लागू शकत नाही. मग हे राजस आणि तामस हे कसे काय भक्तीचे प्रकार होऊ शकते? म्हणून जेव्हा एखाद्या गोष्टीला सुरुवात तर कुठून तरी करायची असते, एखाद्या गोष्टीचा प्रारंभ करायचा असतो तेव्हा कुठून तरी तो करावा लागतो. पहिल्यांदा छोटी असणारी रेषा एकदम तर काही मोठी होत नाही, टिंबातूनच रेषा निघते. टिंब 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 एकमेकांना जोडत तिची रेषा बनते आणि हळूहळू ती रेषा मोठी होत जाते. मग अनेकांच्या रेषांना पार करून ती रेषा मोठी होत जाते. आणि ही रेषा मोठी करण्याचं काम आपल्याला करायचं असतं. यासाठी आपल्याला याच्या चिकित्सेमध्ये पडायचं नाही की खरं
सात्विकतेकडे गेल्याशिवाय तर मनुष्याला भक्ती होत नाही, मनुष्याची भक्ती होत नाही. मग इथं कपिल मुनीने का बरं हे प्रकार सांगितले की तामसी पण भक्ती असते, राजसी भक्ती असते. जेव्हा मनुष्याला ईश्वराबद्दल ओढ वाटायला लागते, ती कुठल्याही कारणाने वाटत असेल, मग कधी ती दुसऱ्याच्या विनाश करण्याच्या हेतूने असेल, कधी कपट बुद्धीने असेल, कधी दुसरा करतोय म्हणून आपणही भक्ती करावी अशी असेल, असे तामस प्रकाराकडून हळूहळू ती भक्ती वृद्धिंगत होत जाते. मग ती राजसामध्ये येते. तिथं पहिल्यांदा धनधान्य मिळवायचं, संपत्ती मिळवायची, ती मिळाली की मग प्रसिद्धी मिळवायची, मग कीर्ती मिळवायची, आणि हे सगळं मिळालं की मग आता कुठेतरी जाऊन भगवंताच्या जवळ जायचं, भगवंताच्या लोकांमध्ये जाऊन आपण निवास करावा, भगवंताचं रूप आपल्याला प्राप्त व्हावं, अशा प्रकारच्या इच्छा मनामध्ये निर्माण होतात. आणि तो राजसी भक्त हळूहळू पुढे मार्गाला लागतो, भक्तीच्या पुढच्या पायऱ्या तो होत जातो, आणि मग तो सात्विक भक्तीकडे वळतो, जिथं आपण केलेल्या पापांचा नाश करण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. पहिल्यांदा स्वार्थापासून, दुसऱ्याला काहीतरी इजा करायची यापासून तो दूर जातो. आणि आपण कधीतरी इथं आलोय या पृथ्वी तलावर, आपण मनुष्य जन्मात आहोत, या 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरून आलेलो आहोत, म्हणजे निश्चितपणानं आपण पाप पुण्यांचा घडा सारखा भरल्यामुळे आपण या मनुष्य जन्मात आलोय. मग आपल्या पूर्वजन्मात कुठेतरी केलेल्या पापांचा क्षय झाला पाहिजे, या इथून आपण भगवंताची भक्ती करायला लागतो. अधम सात्विकी भक्तीकडे आम्ही जातो. मग हळूहळू भगवंतांना जे प्रिय आहे ती सेवा आम्ही करायला लागतो, आणि शेवटी एवढी परमोच्च पायरी येते की शास्त्रज्ञ म्हणून आम्ही फक्त भक्ती करायला लागतो, विष्णूंची पूजा अर्चा आम्ही करायला लागतो. अशा प्रकारे आपल्याला जरी वाटत नसलं की तामस भक्ती किंवा राजस भक्ती ह्या भक्तीचे प्रकार होऊ शकत नाही, पण भक्तीची सुरुवात तर कुठून तरी टिंबातनं करावी लागते, आणि ती करताना आपल्याला हे प्रकार मानावेच लागतात. आणि म्हणून इथं भगवान कपिल मुनींनी आपल्याला हे प्रकार सांगितले. नंतर त्यांनी भक्तांचे आणखी 3 प्रकार पुढे जाऊन सांगितले. उत्तम भक्त कसा असतो, मध्यम प्रकारचा भक्त कसा असतो, आणि अधम प्रकारचा किंवा निकृष्ट भक्त कसा असतो, याचं उदाहरण त्यांनी पुन्हा सांगितलं. सगळ्या भूतामध्ये आपला आत्मा तोच परमात्मा आहे, आणि असं ईश्वर स्वरूप प्रत्येक प्राणी मात्रामध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये, या सगळ्या भूतांमध्ये ते सामावलेलं आहे. असं जेव्हा त्याला वाटायला लागतं तेव्हा त्याला उत्तम भागवत असं म्हटलं जातं, उत्तम भगवत भक्त असं म्हटलं जातं. सर्व भूतेषु य पश्चेत भगवत भाव आत्मनाः भूतानि भगवत्यात्मन एष भागवतोत्तमः. कोणी सर्वश्रेष्ठ प्रकारचा भगवत भक्त? तर जो आपल्यामध्ये जे भगवत तत्व आहे तेच इतरांमध्ये, सगळ्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, इतर मनुष्यांमध्ये तर आहेच, पण प्राण्यांमध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे, सगळ्यांमध्ये ते भगवत तत्व भरून राहिलेलं आहे असा जो विचार करतो तो खरा उत्तम प्रकारचा भक्त. भूजल तेज समीरख काष्ठादिकी असे वसला स्थिरचर व्यापुनी अवघाची तो परमात्मा दशांगुली उरला. सगळं स्थिरचर व्यापून 10 अंगुळे अजून हा परमात्मा उरलेला आहे, सगळ्या याच्यामध्ये भरलेला आहे. जसं आपण पाहिलं की भक्त प्रल्हादाला तो त्या निर्जीव खांबामध्ये सुद्धा दिसला, तसं प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताला पाहणं, ती भगवंताचं स्वरूप मानणं, असं ज्याच्याकडून आचरण घडतं त्याला उत्तम भगवत भक्त असं म्हटलं जातं. कपिल मुनी पुढचा प्रकार सांगतात, मध्यम कोटीचा भक्त कोण? तर जो परमेश्वरावर प्रेम करतो. भगवत भक्तांचा जो मित्र आहे, परमेश्वरावर त्याचं प्रेम आहे, जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचा तो मित्र आहे. मूर्खांवर तो कृपा करतोय, त्यांचं म्हणणं मनावर घेत नाही, त्यांच्याशी कुठलाही सूडभाव बाळगत नाही. त्याने आपल्याला असं म्हटलंय म्हणून त्याला आपण असं करू, तर त्यांना तो मूर्खांवर कृपा करतो. आणि जे शत्रू आहेत, आपल्याशी शत्रुभाव धारण करणारे आहेत, त्यांची उपेक्षा करतो, त्यांच्याबद्दल कुठलंच मत व्यक्त करत नाही. असा जो भक्त आहे त्याला मध्यम कोटीचा भक्त असं म्हटलं जातं. म्हणजे पहिलं परमेश्वरावर प्रेम करणारा, भगवत भक्तांशी मैत्री करणारा, मूर्खांवर कृपा करणारा, आणि सगळ्या शत्रूंची उपेक्षा करणारा,
असा जो भक्त आहे त्याला मध्यम भक्त म्हटलं जातं. ईश्वरे तद अधीनेषु बालिशेषु विशत्सुच प्रेम मैत्री कृपोपेक्षा कृपा उपेक्षा यह करोति समध्यमाः. जो परमेश्वरावर प्रेम करतो, भगवत भक्तांशी मैत्री करतो, बालिशांवर मूर्खांवर कृपा करतो आणि शत्रूंची उपेक्षा करतो, त्याला मध्यम कोटीचा भक्त म्हटलं जातं. आणि अधम भक्त तो की जो फक्त मूर्तीची पूजा करतो, त्या मूर्तीतच भगवंत आहे असे मानून फक्त तिची पूजा करतो. इतर लोकांमध्ये भगवंताचं अस्तित्व त्याला जाणवत नाही आणि त्यांच्यावर तो प्रेमही करत नाही, तो निकृष्ट भक्त म्हणा. म्हणजे त्याचे ज्या भक्ताची आपण असं म्हणतो की तो मंदिरामध्ये राहतो, मंदिरातल्या मूर्तीवर त्याची प्रचंड श्रद्धा, पण समोर एखादा माणूस आला, भुकेला माणूस आला, त्याला अन्न द्यायचं म्हटलं की चला चला पुढे जा, त्याला काही द्यायचं म्हटलं की पुढे जा असं म्हणणारा, ज्याला खरोखर काही आवश्यकता आहे त्याच्या मदतीला उभा न राहणारा, फक्त दगडाच्या मूर्तीत देव याच्यावर प्रचंड विश्वास असणारा, असा जो भक्त आहे त्याला निकृष्ट भक्त समजलं जात. मग या सगळ्या प्रकारांचा आपण विचार केला आणि आपण जर आपल्याशी याची तुलना करायला लागलो, जसं आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये रोगनिदान नावाचा विषय असतो आणि रोगनिदान हा विषय शिकताना, डायग्नोसिस शिकताना, प्रत्येक व्याधीचा सखोल अभ्यास करताना, त्याची संप्राप्ती बघताना, त्याचे भेद बघताना, हे सगळं बघताना साधारणतः फर्स्ट इयरला मनुष्याला शरीरविज्ञान, शरीरक्रिया असं वैद्यकीय शास्त्रामध्ये असतं आणि दुसऱ्या वर्षाला गेल्यानंतर त्याला रोगनिदान नावाचा विषय असतो, डायग्नोसिसचा विषय असतो. तिथे गेल्यानंतर जेव्हा ही सगळी लक्षणं वाचली जातात, शिकली जातात, तेव्हा प्रत्येक आजार आपल्याला झाला की काय असा तो आपल्या स्वतःशी ताडून बघत असतो. त्यामुळे बरेच जण या काळामध्ये मानसिक दृष्ट्या आजारी असे पडतात की अरे आपल्याला हे झालेलं आहे काय, आपल्याला ते झालेलं आहे काय. मग असं आपण सर्वांनी ही जी भगवत भक्तीची लक्षणं भगवान कपिल मुनींनी आपल्या माता देवहूतीला सांगितली, त्या सगळ्या लक्षणांमध्ये आपण कुठे बसतो याचा विचार आपण सगळ्यांनी स्वतःशी ताडून पाहिला पाहिजे. आपण या भक्ती मार्गामध्ये नेमके कुठल्या भक्तीच्या अवस्थेला आहोत, कुठं आहोत, कुठे पोहोचलेले आहोत, आपल्याला अजून कुठपर्यंत जायचंय, या सगळ्या प्रवासाची कल्पना जर आपल्याला करायची असेल तर या भक्ती प्रकारावरनं आपल्याला ही सगळी कल्पना करता येईल. एक सुंदर अशा प्रकारचं सुभाषित आहे की अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम. आपण सुगंधाची फुलं घेतली, आपल्या ओंजळीत भरून घेतली, तर ती सुगंधी पुष्प जी आहे ती आपल्या दोन्ही हातांना आपल्या ओंजळीला सुगंधित करतात. अहो सुमनसाम प्रीतीही वाम दक्षिण यो समा. म्हणजे या फुलांचं प्रेम बघा कसं आहे की ते दोन्ही हातांना वाम आणि दक्षिण करांना सारखंच सुगंधित करतात. आणि याच्यामध्ये कोटी केलेली आहे की अहो सुमनसाम, चांगल्या मनाची लोक त्यांच्या सगळ्यांवर प्रीती करतात, प्रीती ही सगळ्यांवर प्रीती करतात. वाम दक्षिण यो हो समा, त्यांच्यामध्ये हा उजवा हा डावा अशा प्रकारचा कुठलाही भेद नसतो. कोणालाही ते थोडस उजवे पण असं देत नाही, कधीच डावं उजवं ते पाहत नाही. याच अर्थाचा आपण नेहमी सुभाषित म्हणत असतो, अयम निचाहा परो वेत्ती गणना लघु चेतसाम उदार चरितानाम तुव सुदैव कुटुंबकम. हा आपला, हा परका असा भेदभाव कोत्या मनाची माणसं करतात, पण उदार मनाची माणसं मात्र ही अवघी पृथ्वी आपलं कुटुंब आहे असं म्हणतात. आणि अशाच प्रकारचा ही संपूर्ण पृथ्वी आपलं कुटुंब आहे असा विश्वबंधुत्वाचा संदेश देणारं पसायदान माऊलींनी आपल्याला दिलं आणि आपण ते रोज म्हणत असतो.
याप्रमाणे आपण सगळ्यांनी विचार केला की आपण नेमकं कुठं आहोत या भक्तीमध्ये. या भक्तीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे. एक तर या भक्तीमध्ये नियमितपणा पाहिजे. आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प करतो, पाडव्यापासून नववर्ष देणी करतो आणि तो संकल्प आपला किती दिवस टिकतो हे आपल्यालाच लक्षात येत नाही. अमुक गोष्ट किती दिवस करायची, किती वेळ करायची, कशा करता करायची, म्हणून आपण मोठ्या उत्साहाने संकल्प करतो. काही दिवस आपला संकल्प चालतो आणि नंतर आपण तो सोडून देतो. तो संकल्प कसा जर आपण कायम चालू ठेवला, आपल्या आयुष्यामध्ये तो चालू ठेवला, चांगल्या प्रकारचा संकल्प, तर तो निश्चितपणाने आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं फळ देऊन जातो. पण अट मात्र ही की आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं फळ मिळावं या भावनेनं आपण तो संकल्प करू नये. एका मनुष्याचं उदाहरण सांगितलं जातं. एक साधारण माणूस असतो, रोज मंदिरामध्ये जायचा, सायकलवर यायचा, मंदिरामध्ये रोज येण्याचा त्याचा नियम होता. यायचा, देवाचं दर्शन श्रद्धेनं भक्तिभावानं घ्यायचा, 5 रुपये पेटीत टाकायचा, त्याचं 10 रुपये रोज पेटीत टाकायचा, त्याचं ठरलेलं. आजच्या काळातला माणूस होता, 21व्या शतकातला माणूस होता, 10 रुपये म्हणजे काहीच नाही, पण त्याचा नियम होता. यायचं मंदिरामध्ये, 10 रुपये पेटीत टाकायचे, भगवंताला श्रद्धेनं हात जोडायचा आणि निघून जायचं. त्या मंदिरामध्ये असणारे पुजारी रोज बघत असतो की हा मनुष्य येतोय, रोज येतोय, ठराविक वेळेला येतोय, रोज 10 रुपये त्या दानपेटीत टाकतोय. आणि दानपेटीत टाकल्यानंतर तो भगवंताच्या दारात थोडा वेळ बसायचं म्हणून बसतो आणि निघून जातो. असा अखंड दिनक्रम चालू असतो त्याचा. 1 वर्ष होतात, 2 वर्ष होते, 3 वर्ष होतात, असं करत 10 वर्ष निघून जातात. अनेक लोकांची परिस्थिती त्यावेळेस सुधारतात, अनेक लोक श्रीमंत होतात, पण याच्या दिनक्रमामध्ये मात्र काही बदल झालेला नसतो. त्याची परिस्थिती आहे तशीच असते. तो सायकलवर यायचा, 10 रुपये घेऊन यायचा, देवाला भक्तिभावाने नमस्कार करायचा, त्या दानपेटीमध्ये ते 10 रुपये टाकायचा. आणि असं करता करता 1 वर्ष होऊन जातं. एका वर्षाचे 365 दिवस होतात. रोज 10 रुपये या विचार आपण केला तर साधारणतः महिन्याला 300 आणि 12 महिन्याला 3650 रुपये त्या पेटीमध्ये त्याच्याकडनं पडतात. असं करत 10 वर्ष होतात. 36,500 रुपये त्याच्या पेटीमध्ये पडलेले असतात तोपर्यंत. पण त्याच्या मनामध्ये काही भाव नसतो. यायचं, 10 रुपये टाकायचे, माझ्याकडे त्वदीयम वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पयेत तेन त्वधंग्री कमले रतिम मे यच्छ शाश्वती, एवढाच त्याचा भाव असतो. हे गोविंदा, माझ्याकडे जी वस्तू आहे, भगवंता माझ्याकडे जी वस्तू आहे, मी ती तुला समर्पण करतो. मला याच्यापासून काही नकोय, तुझ्या चरणावरची अखंड प्रीती मला प्राप्त व्हावी, एवढाच भाव माझ्या मनामध्ये आहे. असाच भाव त्याच्या मनात असतो. आणि असं करत 10-12 वर्ष होऊन जातात. त्याच्या मुलाचं लग्न ठरतं, मुलीचं लग्न ठरतं. तो अतिशय चिंताक्रांत बनतो. त्याचा व्यवसाय जेमतेम असतो, सायकलवर येणारा असतो, भगवंतावर प्रचंड श्रद्धावान माणूस असतो, सरळ मार्गाने चालणारा असतो, फार काही आमदानी नसते. आणि मग रोजच्या प्रमाणे येतो, भगवंताला नमस्कार करतो. नमस्कार केल्यानंतर नियमाप्रमाणे 10 रुपये टाकतो आणि अतिशय खिन्न मनानं तो उभा असतो. भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहतो. त्याचा चेहरा बारीक, त्याचा स्वतःचा चेहरा बारीक झालेला असतो. भगवंताच्या प्रसन्न चेहऱ्याकडे तो पाहतो. भगवंताला मनातनं प्रार्थना सांगतो, देवा, माझ्या मुलीच्या विवाह कार्यासाठी मला 30-40 हजार रुपयांची आवश्यकता आहे. त्याची तजवीज करण्याचं मोठं संकट माझ्या पुढे उभं आहे. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला बळ दे, अशी प्रार्थना त्या ठिकाणी परमेश्वराला करत असतो. नेहमीच्या त्याच्या नियमाप्रमाणे तो येऊन त्या भगवंताच्या दारात बसतो. त्या पुजाऱ्यांचं, तिथल्या विश्वस्तांचं लक्ष त्याच्याकडे जातं. हा 10-20 वर्षापासून रोज येणारा मनुष्य आज या ठिकाणी
गंभीर होऊन बसलाय, चेहरा म्लान झालाय, बारीक झालाय, त्याची काहीतरी विवंचना असणार म्हणून ते त्याला विचारतात, चौकशी करतात जाऊन नेमकं काय झालंय म्हणून. सुरुवातीला हा मनुष्य संकोच करतो, आपण यांना कसं सांगावं, पण तो हळूच आपली व्यथा त्यांच्या पुढे सांगतो. माझ्या मुलीचं लग्न ठरलंय आणि मुलीच्या लग्नासाठी मला 30,000 रुपयांची आवश्यकता आहे. मला एवढे पैसे कुठून मिळतील याची चिंता आता पडली. आणि मग ते पुजारी, ते विश्वस्त विचार करायला लागतात. त्यांच्या स्वप्नातही रात्री त्यांना स्वप्न पडतात. ते स्वप्नामध्ये हिशोब करतात, जसं आपण आत्ता केला, रोज 10 रुपये टाकतात, मग 3650 रुपये वर्षाचे होतात. मग 10 वर्षाचे 36,500 रुपये झाले. 36,500 रुपये जर सरळ व्याजाने टाकले, रिकरिंग डिपॉझिट मध्ये टाकले, तर आजच्या याच्याप्रमाणे आपण पाहिलं 1,000चं खातं जर आपण आरडीचं उघडलं तर साधारण 60,000 रुपये आपले जात असतात त्याच्यामध्ये, आणि मिळताना आपल्याला 73 ते 74,000 रुपये मिळतात. 14,000 रुपये 5 वर्षातच व्याज मिळतं आजच्या व्याजदराने धरलं तरी. त्या काळात त्यांनी जेव्हा सुरुवात केली टाकायला तेव्हा ते निदान दुप्पट तरी झाले असते, 36,000 ते 72,000 तरी झाले असते. म्हणून त्या सगळ्या विश्वस्तांना, पुजाऱ्याला त्यांची दया येते की हा माणूस एवढा नियमित आहे, 10-15 वर्षापासून रोज जर इथे देवळात येतोय, तर याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सगळेजण त्या ठिकाणी ठराव करतात, त्या पेटीतनं पैसे काढतात आणि त्याला 36,500 रुपये त्याचे झालेले आणि त्याच्यावरचं व्याज 36,500 असे 73,000 रुपये त्याच्याकडे देतात. दुसऱ्या दिवशी तो मनुष्य येतो, देवाचं दर्शन घेतो, त्याच्या हातात सगळे पैसे ठेवतात 73,000. तो विचारतो पुजाऱ्यांना आणि त्या विश्वस्तांना, काय कसले पैसे? ते म्हणते, तुमच्या काल तुम्ही सांगितलं की आमच्या मुलीचं लग्न आहे, असं अडचण आहे, तर ही देवाकडून भेट समजा. आम्हालाही असं स्वप्न पडलं होतं, देवाने सांगितलं की अमुक अमुक व्यक्तीला मदत करा, म्हणून आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतोय. पैसे घेतल्यानंतर एखादा माणूस निघून गेला असतो, पण तोही विचार करायला लागतो. तो त्या विश्वस्तांना, पुजाऱ्यांना विचारतो, मी जर समजा रोज 10 रुपये टाकतोय, तर माझे आतापर्यंत या 10-12 वर्षात किती पैसे टाकले गेले असेल? ते म्हणतात 10 वर्षात तुम्ही 36,500 टाकले. मग तो म्हणतो यातले 36,500 रुपये लगेच घेऊन टाका, निदान मी टाकलेले पैसे तरी यात राहतील. मग जे हे दिलेत तो प्रसन्न चित्तानं तो घेऊन जातो. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा आपण एखाद्या प्रामाणिक भावनेनं आपल्याला केवळ भगवंताची भक्ती करायची, ती शास्त्राची आज्ञा म्हणून, शास्त्रात सांगितलेलं आहे म्हणून, आमच्या पूर्वकर्मातील काही पाप असतील त्याचा क्षय व्हावा म्हणून आम्हाला जी करायची, त्या भावनेनं आम्ही जर भक्ती करत गेलो तर आम्हाला त्याचं फळ न मागताही मिळत असतं. याचं उदाहरण आपल्याला या दृष्टांतातून मिळतं. निरपेक्ष भावनेनं गेल्या अनेक वर्षापासून 10 रुपये टाकणाऱ्या त्या साधारण भक्ताला, त्या पुजाऱ्याच्या मनामध्ये, विश्वस्तांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली आणि त्यांनी त्या विवाह संस्कारासाठी त्याला मदत केली. आणि त्या माणसालाही आपल्याला सगळेच पैसे मिळालेत म्हणून सगळे घेऊन न जाता किमान आपला जो भाग आहे तो त्या ठिकाणी आपण ठेवून जावा, या उद्देशानं ते पैसे पुन्हा, हातात आलेले पैसे पुन्हा समर्पण करणं खूप मोठं दिव्य आहे, फार मोठं दिव्य. ते करण्यासाठी तेवढं मोठं मन असावं लागतं. ते त्या मनुष्याकडे होतं. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्या भक्ती प्रकारांचा विचार करताना आपण आपल्याला नेमके कुठे आहोत याची आपण सगळ्यांनी खातरजमा करून घेतली पाहिजे. त्या आहेत त्या स्थितीतनं कुठेतरी पुढच्या पायरीवर आपण गेलं पाहिजे. आपण जर दासबोधाचा अभ्यास करतोय, 5 आवर्तन करतोय, तर आपण पुढच्या अवस्थेत, प्रत्येक आवर्तनाच्या वेळी भक्तीच्या पुढच्या अवस्थेत आपण जायला हवं. असे दुसरे प्रकार त्यांनी पुढे सांगितले की पहिला आरतू म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा, असे 4 प्रकार याच्यामध्ये सांगितले भक्तीचे, भक्तांचे. याला गौण भक्ती म्हणण्याचं कारण की त्यांच्या भक्तीत भगवंत हा इच्छेचा विषय प्राप्त करून देणारा साधन समजला जातो. जसं आपण नवसामध्ये पाहतो की आपल्याला मिळवायचं असतं एक, आणि त्याच्यासाठी आपण साधन करतो, ज्याला सर्वोच्च साध्य आहे जे मनुष्याच्या जीवनाचं, त्याला आपण साधन बनवत असतो.
म्हणून गवणी भक्ती याला म्हणण्याचं कारण हेच की इथं आपण भगवंताला कुठेतरी साधन बनवत असतो. आणि मग त्यांच्या विषयीचा इच्छेचा विषय जर त्याला प्राप्त झाला, त्या भक्ताला प्राप्त झाला, तर मग ते भगवंत इथं साधन समजला जातो आणि तो विषय प्राप्त झाला ते त्याचं साध्य होऊन जातं. मग साधनाची गरज कुठपर्यंत असते? जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. एकदा का साध्य प्राप्त झालं की साधनाची गरज संपते. आणि म्हणून आम्हाला जर हे सगळं पार करून जायचं असेल तर आम्हाला, म्हणून भगवंतांनी सांगितलेला जो आदेश आहे, भगवंतांनी दिलेला जो आदेश आहे की निस्त्रयी गुण्यो, तिन्ही गुणांच्या पलीकडे आम्हाला जावं लागेल. आम्हाला भक्तीमध्ये अनन्यता आणावी लागेल. आमच्या भक्तीमध्ये व्यभिचार असून चालणार नाही, तर खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या भक्तीमध्ये अनन्यता आणावी लागेल. मग गीतेच्या या 7व्या अध्यायातले जे अर्थ आहेत, अर्थार्थी भक्त आहेत, जिज्ञासू भक्त आहेत, हे तिन्ही प्रकारच्या भक्तीमध्ये गुणसंबंध पण असतो आणि म्हणून यांनाही गवणी भक्त असं म्हटलं जातं. एखादा दुर्धर आजार झाला, अचानक एखाद्या चोरांनी आक्रमण केलं, काही दुर्जन आपल्या पाठीमागे लागले, रोज त्रास द्यायला लागले ठराविक कारण काढून, आणि वाघासारखे सर्पांसारख्या प्राण्यांचं जर भय आलं, अशा वेळी ते दुःख नष्ट करण्याची ताकद एकमेव परमात्म्यामध्ये आहे, ईश्वरामध्ये आहे. अशा भावनेनं सर्व शक्ती एकवटून श्रीहरीचा धावा करणारा मनुष्य आर्तभक्त समजला जातो. जसं आपण अनेक वेळा उदाहरणं पाहून आलोय पुराणातली. द्रौपदीचं उदाहरण आपण पाहिलं असेल, गजेंद्राचं उदाहरण पाहिलं असेल. अशा प्रकारे देवाचा जो धावा केला जातो त्याला आर्तभक्त असं म्हटलं जातं. काही जण दारिद्र्याने गांजलेले असतात, त्यामुळे संसारामध्ये आपली दिनचर्या चालवायची कशी, आपल्या कुटुंबियांचा चरितार्थ चालवायचा कसा, मग यासाठी ते अन्याय मार्गाने चोरीसारखी कामं करायला लागतात, हिंसेसारखी कामं करतात आणि त्यातून द्रव्य संपादन करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये पूर्वसंस्कारातील आपल्या संस्कारांमुळे, पूर्व केलेल्या काही पुण्यामुळे त्यांच्या मनामधल्या जर भावना चांगल्या असतील, सद्भावना जागृत असतील, तर ते भगवंताची भक्ती करायला लागतात. आणि मग ते दारिद्र्याच्या संकटातून किंवा आलेल्या संकटातून मुक्त होतात. आपण सुदामदेवांचं उदाहरण जसं पाहिलं, सुदामदेव भगवंताकडे गेले, भगवान श्रीकृष्णाकडे गेले. द्वारकेमध्ये गेल्यानंतर त्या प्रचंड प्रासादामध्ये राहिले. भगवंतांनी तिथं पूजा केली, सुदामदेवांची बरोबर आसनावर बसवलं, सगळ्या प्रकारचा मान दिला. पण पहिल्यांदा विचारलं, सुदामदेवा माझ्यासाठी काय आणले खायला? आणि मग त्यांच्याकडनं घेसी तेव्हा देसी, काहीतरी भक्ताकडून अगोदर घ्यावं. त्याप्रमाणे सुदामदेवांकडून ती पोह्याची पुरचुंडी घेतली. आणि सुदामदेवांना तर आनंद प्रचंड झालेला असतो. भगवान श्रीकृष्णांना भेटल्यानंतर त्यांना दुसरं काही नको असतं, पण जेव्हा ते त्यांच्या गावामध्ये परत जातात तेव्हा त्यांचा सगळं गाव, त्याचा प्रासाद सगळं रत्नजडीत झालेला असतं. अशा प्रकारचं प्रचंड ऐश्वर्य केवळ भगवंताच्या भेटीमुळे, भगवंताच्या स्मरणातनं होत असतं. म्हणून यांना आपण अर्थार्थी भक्त म्हणू शकतो, तात्पुरत्या स्वरूपात का होईना. खरं तर सुदामदेवांचा ध्रुवबाळाचा अधिकार फार मोठा आहे, पण आपल्याला विषय समजून घेण्यासाठी त्यांना तात्पुरतं म्हणता येईल. आणि हा लाभ केवळ भगवत कृपेशिवाय कशानच होत नाही. आणि तिसरा जो जिज्ञासू भक्त आहे, त्याला केवळ परमात्म्याचं ज्ञान व्हावं एवढीच इच्छा त्याच्या मनामध्ये असते. या ज्ञानाशिवाय जीवाची संसारातून सुटका होणार नाही. त्याला गर्भवासाची दुःख पुन्हा पुन्हा येतील. त्याला अंतःकरणामध्ये त्रिविध ताप, आध्यात्मिक आणि भौतिक अशा प्रकारचे ताप जे आहेत ते पुन्हा त्याला त्रास देतील. जन्ममरणातून सुटका होणार नाही, मोक्षाची प्राप्ती होणार नाही, अशा प्रकारचं त्याला वाटत असतं. आणि त्यामुळे भगवंताचा विषयीचं ज्ञान व्हावं, भक्तीचं ज्ञान व्हावं हे त्याला वाटत राहतं. भगवंतावर त्याची दृढ श्रद्धा तर असतेच. म्हणून आपल्या सद्गुरूंनाच भगवंत मानून
हे जिज्ञासू भक्त भगवंताला शरण जातात. म्हणजे जिज्ञासू, मुमुक्षू, साधक इत्यादी एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत. जाणण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. एखाद्याला परमात्म्याचं, ईश्वराचं ज्ञान जसं आहे तसं प्राप्त होणं किंवा त्याची इच्छा होणं याला जिज्ञासू म्हटलं जातं. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये विवेक असायला लागतो, वैराग्य असायला लागतं, समाधी, षड्गुण असावे लागतात आणि मुमुक्षुत्व असावं लागतं. हे 4 गोष्टी जर त्याच्याकडे असतील, साधन चतुष्टय संपन्न जर तो असेल, तर त्याच्या ठिकाणी ही जिज्ञासा सहजपणाने जागृत होते. आणि मग हे जर आपण सगळे प्रकार पाहिले, जिज्ञासू भक्त, त्यानंतर आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, हे जे प्रकार पाहिले, तर हे सगळे प्रकार भगवंताची प्राप्ती करून देणार आहेत. कुठल्या का मार्गाने होईना ते भगवंताची प्राप्ती करून देणारे आहेत. आणि अशा या सगळ्या भक्तीच्या प्रकारांचं स्मरण आज या गौणी भक्तीच्या देवर्षी नारदांनी जे आपल्याला सूत्र सांगितलंय की गौणी त्रिधा गुणभेदात आर्तादे भेदात वा, या गौणी भक्तीचे गुणभेदाने, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू या भेदाने 3 प्रकारची, सात्विक, राजस, तामस अशा प्रकारचे सगळे प्रकार आपण विस्तारानं पाहिले. या सगळ्या प्रकारांचं आम्ही पुन्हा पुन्हा मनात चिंतन करून, पुन्हा पुन्हा त्याचं मनन करून आम्ही आहेत त्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करून या मकर संक्रमणामध्ये जसं भगवान सूर्यनारायण उत्तरायणामध्ये जाऊन म्हणजे एका चांगल्या आयन मार्गामध्ये जात आहे, तसं आपल्याला आपल्या आयुष्याच्या संक्रमणामध्ये खरं जायचं असेल तर आम्हाला या भक्तीच्या पुढच्या पायरीच्या पायऱ्यांवर जावं लागेल. ती जाण्याची शक्ती आम्हाला समर्थ आणि श्रीमद दासबोधाच्या श्रवणातनं आपोआप मिळणार आहे. आणि आपण ही आवर्तन अशी अखंडितपणे चालू ठेवून आमचा हा प्रवास अशाच प्रकारे चालू ठेवणार आहोत, अशी इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण व्हावी, अशीच भक्ती आमच्या मनामध्ये निर्माण व्हावी, अशा प्रकारची कामना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भगवंताच्या चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.